आजचा व्हिडिओ एकदम खास आहे कारण आज आपण जात आहोत स्कॉटलंडमधल्या एका इंडियन शॉपमध्ये आणि तिथे घेणार आहोत आपण मच्छी. आपण आलेलो आहोत इंडियन शॉपमध्ये आणि इथे आपण घेणार आहोत मच्छी. तर आपण बघूया कशी मिळते इथे मच्छी. हे बघा, हे स्क्विड आहेत, माकुळी किंवा माखल्या असं म्हणतात त्याला. तर ते आहे रोहू, कटला, छोटे फिश पण मिळतात इथे. हे बघा, दिवसेंदिवस महागाई पण खूप वाढत चाललेली आहे, त्यामुळे वस्तूंच्या किमती पण वाढत आहेत. असे 5 पाऊंडपासून 25 पाऊंडपर्यंत तुम्हाला मच्छी एकदम मस्त मिळते आणि टेस्टी असते. मागच्या वेळी आम्ही सुरमई घ्यायला आलेलो, पण आम्हाला ती भेटली नाही. यावेळेस आम्हाला भेटलेली आहे सुरमई. राणी मासा आहे हा. हे बघा, किंगफिश, सॅल्मन, पॉम्फ्रेट आणि बांगडासुद्धा आहे. कधीतरी इथे बॉम्बे डक पण मिळतात, पण ते मला एवढं खास नाही वाटत. हे प्रॉन्सचं सेक्शन आहे. कोळंबी, सी फूड त्या टाईपचं, फ्रेश वॉटरचं आहे सगळे. ठीक आहे, अशा पाहिजे फ्रेश वॉटर किंवा सी वॉटर पाहिजे. सी वॉटर प्रॉन्स इथे 2 प्रकारात भेटतात. एक फ्रेश वॉटरमधले पण भेटतात आणि सी वॉटरमधले पण भेटतात. बघा किती मोठी पाहिजे, टेस्टी लागतात हे असं मिळतं. फ्रोझन आहे सगळं. बारीक कोळंबी आम्ही घेतली, मच्छी आम्ही घेतलेली आहे. आता परत घरी जायचं आहे, मच्छी कशी बनवायची ती बघायची. ही व्हॅक्यूम पॅक सुरमई आहे. बघा, ही दुसरी आहे, ही नसती फ्रोझन आहे आणि व्हॅक्यूम पॅकपेक्षा पण छान लागते, टेस्टी. हे जे पॅकेट आहे ते मी बाहेरच ठेवते, म्हणजे त्यातला जो बर्फ आहे तो मेल्ट होईल सकाळपर्यंत. ही बघा, रात्रभर बाहेर ठेवल्यामुळे ही सुरमई नॉर्मल टेम्परेचरला आलेली आहे आणि आता आपण तिला स्वच्छ धुवून मॅरिनेट करायला ठेवूया. हे बघा, सुरमईचे तुकडे 2-3 पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आणि मग त्यात चवीनुसार मीठ घालायचे. आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची याची पेस्ट घालायची आहे. मालवणी मसाला घालायचा आहे. हळद आणि काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि हे सगळं मिश्रण मच्छीला चांगलं चोळून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण व्यवस्थित लावून झालं की मग मच्छी मॅरिनेट करण्यासाठी 1-1.5 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायची आणि फ्रीजमधून काढली की नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायची आणि मग पुढची प्रोसेस करायची. ही आता फ्रीजमधून काढलेली आहे, व्यवस्थित मॅरिनेट झालेली आहे मच्छी. आणि आता आपल्याला हे तांदळाचं पीठ, ज्याला पिठी बोलतात, तांदळाची पिठी, त्यात थोडंसं मीठ घातलं होतं मी आणि मग आता ह्याच्यावर पूर्ण स्प्रेड करायचं आहे तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ. हे सगळं व्यवस्थित स्प्रेड झालं की मग आपण मच्छी फ्राय करायला ठेवूया.
त्यासाठी गॅसवर मी पॅन ठेवते. तो पॅन चांगला गरम झाला की त्यात तेल टाकायचं आहे थोडंसं. 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. आता पॅन चांगली गरम झालेली आहे. तेल आता चांगलं गरम झालं की मग त्यात आपण एक एक करून मच्छी सोडूया. तर ते चांगलं आपण सगळीकडून लावून घ्यायचं मच्छीला. मच्छी दोन्ही साईडनी चांगली फ्राय करून घ्यायची. एकदम खरपूस अशी फ्राय करायची. आता एक बाजू चांगली झालेली आहे, खरपूस एकदम. ही बघा, आता मी पलटी मारलेली आहे. दोन्ही बाजू एकदम गोल्डन ब्राऊन छान खरपूस फ्राय करायचे आहेत. ही बघा, झाली तयार मच्छी. मीडियम गॅसवर मच्छी कधी पण तळायची, म्हणजे जास्त फास्ट असेल तर ती करपणार आणि एकदम बारीक असेल तर मग ते ऑइली अशी मच्छी होणार ती. त्यामुळे मीडियम गॅस ठेवायचा आणि मग मच्छी तळायची, म्हणजे ती व्यवस्थित दोन्ही बाजूनी चांगली फ्राय होते, शिजली जाते आणि तिचा कलर पण चांगला येतो. तर ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.